31वे पुष्प आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेले आहे की धम्मामध्ये भगवंताची पुनस्थ या ठिकाणी या धम्मदीक्षेची मोहीम सुरू आहे। या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की उपाली न्हाव्याला सुद्धा बुद्धांनी या ठिकाणी काय दिली आहे, धम्माची दीक्षा दिलेली आहे। नेमकं आज काय आहे, बोला काय आहे, पौर्णिमा आहे। कोणती पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा, बरोबर। आणखी आणखी श्रावण पौर्णिमा, आणखी बराबर आहे, बहुत बढ़िया, खुद के लिए तालियां बजाओ। आज जी आहे आपण या श्रावण पौर्णिमेचं महत्त्व पाहणार आहोत, कारण या श्रावण पौर्णिमेमध्ये खूप अशा बाबी होऊन गेलेल्या आहेत, खूप असे मुद्दे होऊन गेलेले आहेत। आणि जी धम्म दीक्षा आहे, ही धम्म दीक्षा जी आहे आज आताच आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की ती धम्म दीक्षा झालेली आहे, तो सुद्धा आपण आज या ठिकाणी भाग पाहणार आहोत। पुढे आहे पण ते आजच्या दिवसाला महत्त्व आहे आणि म्हणून तो भाग आपण आज घेणार आहोत। तर आज काय आहे, तर मग श्रावण पौर्णिमा आहे, त्याला या ठिकाणी श्रावण मास सुद्धा म्हटलं जातं। तर पौर्णिमाच्या जे काही शीतलता आहे, या शीतलतेनुसार आपलं जीवन सुद्धा कसं पाहिजे, शीतल आणि शांत पाहिजे। कारण बुद्धाच्या या धम्मामध्ये 12ही पौर्णिमेला काय आहे, महत्त्व आहे। तशाच पद्धतीनं या श्रावण मासो अर्थातच श्रावण पौर्णिमेला सुद्धा काय आहे, महत्त्व आहे। संस्कृतमध्ये श्र आणि षटकोनाचे श येतं, परंतु पालीमध्ये श्र आणि श याचा उल्लेख होत नाही, तर कशाचा उल्लेख होतो, स चा उल्लेख होतो। आणि म्हणून या ठिकाणी हिंदीमध्ये जो आपण जसं आपण उच्चारण करतो सावन, तशा पद्धतीचा या ठिकाणी पाली भाषेमध्ये श्रावण मासो म्हटलेला आहे किंवा श्रावण पौर्णिमा म्हटलेलं आहे। आणि या पौर्णिमेचं आपण या ठिकाणी महत्त्व पाहणार आहोत। तर या पौर्णिमेचं महत्त्व पाहत असताना या श्रावस्ती नगरीमध्ये जे आहे एक महान अशी उपासिका होऊन गेलेली आहे की जी महान उपासिका आपल्याला पुढेही येणार आहे। परंतु आजच्या पौर्णिमेला या ठिकाणी या उपासिकेने नेमकं काय केलेलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ती उपासिका म्हटलं म्हणजे विशाखा, अभिनंदन। आणखी कोण म्हटलं, कापुरीताई आणि दवणीताईंचं अभिनंदन, बरोबर आहे। विशाखा माता जी आहे, या विशाखा मातेनं या ठिकाणी बुद्धाला 8 वर मागितलेली आहेत। किती वर मागितलेली आहेत, 8 वर मागितलेली आहेत। मग ती 8 वर जी आहेत तिनं स्वतःच्या भल्यासाठी मागितलेली आहेत का, कोणत्या लाभासाठी मागितलेली आहेत का, मी तुम्हाला असं करते तुम्ही मला असं करा, किंवा मी तुम्हाला हे देते आणि तुम्ही मला हे द्या, असे काही बाबी आहेत का, तर नाही आहेत। हिने या ठिकाणी श्रद्धाभाव आणि ती सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या हितासाठी कदापि नाहीये। तर ही या ठिकाणी 8 वर मागत असताना भगवंत या ठिकाणी विशाखा मातेला म्हणतात की विशाखी तुला माहित नाही का, भगवंत जे आहेत या ठिकाणी कोणत्याही या वरापासून अलिप्त आहेत। आणि मग माता म्हणतात की भगवंत माझ्या या ठिकाणी तुम्ही वर तर ऐका, हे माझ्या भल्यासाठी नाही आहेत किंवा मी माझ्या कोणत्या तरी बाबीसाठी मागते असंही नाही। भगवंत तुम्ही मी जे काही वर या ठिकाणी वदत आहे ते वर आपण या ठिकाणी ऐकावेत आणि आपल्याला जर योग्य वाटत असेल तर या ठिकाणी आपण पाहावं, असं या ठिकाणी विशाखा माता म्हणते। आणि मग ती त्या ठिकाणी आपले 8 वर या ठिकाणी मागते। ते 8 वर आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर या ठिकाणी विशाखा माता जी आहे तिच्या दासीला जी आहे, पन्ना नाहीये, दासी जी आहे तिच्या दासीला या ठिकाणी भिक्खूंकडे पाठवते
की जा आणि भोजनदानासाठी तू घेऊन ये, कारण सगळी तयारी झालेली असते. आणि मग तयारी झालेली असते आणि ती जी दासी आहे ती जाते. दासीने गेल्यानंतर त्या ठिकाणी ती दृश्य पाहते, तर भिक्खू जे आहेत आपल्या अंगावर, उघड्या अंगावर ते वर्षा अर्थातच पावसाच्या मारा घेत आहेत. कारण त्यावेळेस भिक्खू संघांना केवळ एकच चिवर असायचं आणि म्हणून ते चिवर ओलं होऊ नये म्हणून ते त्या ठिकाणी संपूर्ण पाऊस आपल्या उघड्या अंगावर ते घेत असत. आता या ठिकाणी दासी गेली. दासी गेलेली असताना ते दृश्य ती दासी पाहते. उघड्या अंगावर या ठिकाणी भिक्खूंचा संघ जो आहे पावसाचा मारा आपल्या अंगावर घेत आहे आणि मात्र या ठिकाणी ती दासी आता मध्ये जात नाही आणि ते बाहेर दृश्य पाहून ती तशीच या ठिकाणी निघून येते. निघून आल्यानंतर विशाखे मातेला ती वदते की माते, या ठिकाणी माझ्या दृष्टीस अशा अशा बाबी पडलेल्या आहेत. त्यावर विशाखा माता या ठिकाणी चिंतन करते आणि भगवंतांना या ठिकाणी ती 8 वर मागते. ती 8 वर मागत असताना ती भगवंतांना म्हणते, भिक्खू संघास त्यांच्या जीवनभर वर्षा ऋतूत वापरण्यासाठी अंतर्वस्त्र मी या ठिकाणी देऊ इच्छिते, अर्थातच चिवर देऊ इच्छिते. आणि तेव्हापासून आपल्याला माहित आहे भिक्खूंकडे 2 चिवर नाही, कितीतरी आजचा जर आपण काल पाहिला तर किती आहेत? नियम जे आहेत तर 2चीच आहे, परंतु आपल्याकडे पुष्कळ अशी चिवर या ठिकाणी भिक्खूंकडे आहेत. तर भिक्खूंना या ठिकाणी विशाखा माता जी आहे या ठिकाणी चिवर जे आहे या 8 वरापैकी एक चिवर दान देऊ इच्छिते अशी म्हणते. तद्वतच या ठिकाणी दुसरा वर मागते विशाखा माता की विहारात मुक्कामास येणाऱ्या भिक्खूस जीवनभर भोजन देऊ इच्छिते. विहारामध्ये जो भिक्खू या ठिकाणी मुक्कामास आलेला आहे, कारण त्यावेळेस पाऊस हा खूप पडायचा आणि त्या पावसामध्ये भिक्खू जो आहे एकाच ठिकाणी विहारामध्ये थांबत असे आणि आपला धम्म या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करीत असे. आणि म्हणून अशा या भिक्खूंना या ठिकाणी मी जीवनभर भोजन देऊ इच्छिते. आजचं नाही, उद्याचं नाही, परवाचं नाही, तर कसं? जीवनभर. प्रवासात निघणाऱ्या भिक्खूला जीवनभर भोजन देऊ इच्छिते. जसं प्रवासामध्ये भिक्खू निघालेला आहे, गाडीची वेळ जी असते त्या वेळेला जाणं महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस अन्नग्रहण होत नसेल, भोजन ग्रहण होत नसेल आणि मग ते शिदोरी जे आहे किंवा भोजन जे आहे सोबत देणं. आजही आपण पाहतो की काही उपासिका आपल्या भिक्खूंना डब्बा वगैरे सोबत देत असतात आणि मग ते या ठिकाणी जशा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये ते अन्नग्रहण करतात. तर ही विशाखा माता या प्रवासास निघालेल्या भिक्खूस जीवनभर भोजन देऊ इच्छिते. चौथा या ठिकाणी वर आहे आजारी भिक्खूंना जीवनभर भोजन देऊ इच्छिते. जो आजारी भिक्खू आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी जीवनभर भोजन देऊ इच्छिते. आजारी भिक्खूंच्या या ठिकाणी जो सेवा करण्यासाठी दुसरा भिक्खू आहे ते भिक्खूला सुद्धा या ठिकाणी मी भोजन देऊ इच्छिते. तद्वतच आजारी भिक्खूंना औषध आणि पाणी सुद्धा देऊ इच्छिते. आजारी भिक्खूंची सेवा करणाऱ्या भिक्खूंना जीवनभर भोजन देऊ इच्छिते. 7वावर आहे मी भिक्खूंना सर्व सदा यावागू किंवा खीर किंवा खिचडी देऊ इच्छिते. का तर आजारी भिक्खू असतो आणि मग त्याला या ठिकाणी ज्या बाबी असतात त्या पटकन पचन होण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना काय देऊ इच्छिते तर खिचडी देऊ इच्छिते. जो भिक्खुनीचा संघ आहे या भिक्खुनी संघास उदकसट्टी अर्थातच ऋतुमतीचे जे वस्त्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी देऊ इच्छिते. असे 8 वर जे आहेत भगवंताला कुणी मागितले? विशाखा मातेने मागितलेले आहे. ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून धम्माच्या संघाच्या भल्यासाठी आहेत. धम्म नियमनास व भिक्खू दिनचर्यास बाधकही ते नाहीत. बाधक होते का भिक्खूंना? बाधकही नाहीत. असे पाहून त्यांनी त्या सर्व वरास मान्यता देऊन विशाखेच्या विनंतीस भगवंतांनी आता मात्र स्वीकृत केले व विशाखास असे करण्याची अनुमती भगवंतांनी दिलेली आहे. आणि
हे सर्व बौद्ध भिक्खू भिक्खुनींना आवश्यक उपयोगी या समाज कल्याणासाठी उत्तमही हे वर होते आणि विशाखासारखी गुणसंपन्न आस्थावान तथा श्रद्धाळू उपासिकाच अशा या महान वराची मागणी करू शकते. अर्थातच ती पौर्णिमा मग कोणती होती? जे वर मागितल्या गेलेली आहे ती पौर्णिमा कोणती होती? श्रावण पौर्णिमा होती. या श्रावण पौर्णिमेचं या ठिकाणी हे काय आहे? एक मुद्दा आहे किंवा एक महत्व आहे. तद्वतच या ठिकाणी जे सुत्त आहे किंवा सुत्तधर जो धम्मसेवक आहे. सुत्त म्हणजे काय आहे? तर भगवंताचे हे सुत्त जे आहेत, जसं आपण म्हणतो की 84,000 सुत्त किंवा गाथा है ना. तर हे जे काही सुत्त आहेत तर भगवंताचा सुत्तधर धम्मसेवक एक आहे ज्याचं नाव आनंद आहे. बरोबर आहे अगदी. तर ज्याचं नाव काय आहे तर आनंद आहे. सुत्तधर धम्मसेवक आनंद या आनंदाने बुद्धाची वयाच्या 25 वर्षापर्यंत काय केली आहे? सेवा केलेली आहे. आनंद भिक्खू यांनी अहर्त पद जे आहे त्यावेळेस जे आहे पहिली धम्मसंगती या ठिकाणी अजात शत्रूच्या अधिपत्याखाली भरवल्या गेलेली आहे. अजात शत्रू कोण आहे आपल्याला माहित आहे, कसा होता तेही माहित आहे. परंतु तदनंतर या ठिकाणी बुद्धांच्या या वाणीने त्याच्या सुद्धा या चित्तामध्ये परिवर्तन झालं आणि मग तो या ठिकाणी या पहिल्या धम्मसंगतीला काय झालेला आहे, एक त्याचा सुद्धा या ठिकाणी पुण्य कर्माचा भाग या ठिकाणी लाभलेला आहे. आणि मग ही पहिली धम्मसंगती जी आहे जी सप्तपर्णी गुफेमध्ये भरलेली आहे, ज्याचे अध्यक्ष बरोबर आहे महाकश्यप त्याचे अध्यक्ष होते पहिल्या धम्मसंगतीचे. ही धम्मसंगती कोणत्या राज्यात भरली किंवा कोणता तो हे होता? बरोबर आहे का? आसन. तर या ठिकाणी आसन हे शब्द बरोबर आहे. आपलं सुद्धा उत्तर बरोबर आहे. जी ही धम्मसंगती भरलेली आहे ती म्हणजे राजगृह, त्याला कोणी राजगिरी सुद्धा म्हणतं. सप्तपर्णी गुफेमध्ये राजगृह राजगीर दोन्ही नावं एकच आहेत. तर या ठिकाणी ही धम्मसंगती या ठिकाणी पहिली धम्मसंगती भरवल्या गेलेली आहे. आणि या ठिकाणी जे भिक्खू अहरंत हे यांचे या ठिकाणी 500 भिक्खूंची धम्मसंगती होणार असं या ठिकाणी जाहीर केलेलं होतं. आणि त्या ठिकाणी एकूण भिक्खू किती होते? 499 होते. एक अरहंत भिक्खू या ठिकाणी कमतरता पडत होती. आणि मग या ठिकाणी ज्यांनी भगवंताची 25 वर्ष सेवा केलेली आहे असा आनंद भिक्खू जो आहे, या आनंद भिक्खूला या ठिकाणी त्यांनी अहर्त पद प्राप्त केलं. आणि ती पौर्णिमा म्हटलं म्हणजे बोला, ती पौर्णिमा म्हटलं म्हणजे श्रावण पौर्णिमा होती. ही श्रावण पौर्णिमा होती ते राजगीर अर्थातच राजगृह जे आहे हे बिहार राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी 84,000 या धम्मस्कंद गाथा आनंदाने श्रावण पौर्णिमेलाच या ठिकाणी वठित केलेल्या आहेत. जसं या ठिकाणी म्हणजे आपण असं म्हणतो की कालेन धम्म श्रवण अयं भदंता है ना. तर काय आहे कालेन धम्म श्रवण? श्रवण म्हणजे श्रवण करणं, ऐकणं किंवा सेवनही करणं. सेवन काय करायचंय तर धम्म सेवन करायचं आहे, नुसतं अन्न सेवन नाही करायचं है ना. खुराक दोन्हीला पाहिजे ना. खुराक डोक्यालाही पाहिजे आणि पोटालाही पाहिजे. आपण नुसतं पोटाचाच खुराक पाहतो, डोक्याचा खुराक डोक्याला पाहिजे ना चालना मिळायला. थोडंसं डोक्याला ताण द्यायचा, नेमकं काय असेल काय नाही थोडंसं
त्याला हलवायचं डोक्याला, पण जितकं आपण डोक्याला हलवू तितकं त्याला आहार भेटेल. नाहीतर पोटाचा आहार सगळेच ग्रहण करतात, परंतु डोक्याचा आहार कोण ग्रहण करतं? मानव करत असतो. डोक्याचा आहार कोण ग्रहण करतो? मानव करतो. आणि आपल्याला तो आहार या ठिकाणी आपण घ्यायचा आहे किंवा ग्रहण करायचा आहे. तर या ठिकाणी सावंत मासो ह्या पालीमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून जसं आनंद भिक्खूला या ठिकाणी भगवंतांनी, जसं कुठेही भगवंत या ठिकाणी म्हणतात की आनंद म्हणतो की एवमे सुत्त, एवमे सुत्त म्हणजे मी असं ऐकलेलं आहे. आनंद आणि भगवंतामध्ये एक असा संवाद झाला होता की बुद्ध जिथे जिथे या ठिकाणी गाथा आणि प्रवचन देतील तशाच गाथा आणि त्या गाथा ज्या आहेत किंवा जे सुत्त आहेत, भगवंत या ठिकाणी मला सायंकाळी जशाला तशा या ठिकाणी म्हणून दाखवतील. आणि मग त्या गाथा या ठिकाणी आनंद आणि भगवंतामध्ये झालेले भगवंत जे आहेत रोज सायंकाळी या ठिकाणी बुद्ध आनंदाला त्या गाथा काय करायचे? म्हणून दाखवायचे. आणि मग आनंद काय करायचा? जशाला तशा त्या गाथा श्रवण करायच्या आणि त्या गाथा त्याला मग पाठांतर होत गेला किंवा त्या गाथा त्याच्या पाठांतर झालेल्या आहेत. आता या ठिकाणी जसं आनंद असा म्हणतो की एवम्य सुत्तम, असं मी या ठिकाणी ऐकलेलं आहे. आनंदाने सांगितल्यानंतर बाकीचे भिक्खू या ठिकाणी तशा पद्धतीनं काय होत होते? बोलल्या जायचं, जे संथागारमध्ये त्या ठिकाणी सांगितल्या जात असं. आणि तदनंतर या ठिकाणी सगळेच सुत्त म्हणायचे किंवा सांगत असत. तर या श्रावण पौर्णिमेमध्ये तर याच श्रावण पौर्णिमेमध्ये जसं पावसाचं प्रमाण याही अगोदर पुष्कळ असं असायचं आणि या पावसामध्ये फिरणं जसं कठीण असायचं आणि भिक्खू जे आहे एकाच ठिकाणी या ठिकाणी नियम आणि विनय त्या ठिकाणी सांगितल्या जायचं, विनय सांगितल्या जायचे, सुत्त सांगितल्या जायचं. तदतच या ठिकाणी उपासकांसाठी 5 शील जे आहेत ते 5 शील काय खूप महत्त्वाचे आहेत. ते पंचशील आपण त्याला म्हणतो. त्यावेळेस जे आहेत म्हणजे ही जी पहिली धम्मसंगती कशामुळे भरल्या गेलेली आहे की अगोदर जे आहे सुभद्र नावाचा जो भिक्खू होता, या सुभद्र नावाच्या भिक्खूला भगवंतांनी धम्म दीक्षा दिली आणि नंतर बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्या ठिकाणी तो सुभद्र भिक्खू जो आहे त्याच्या तोंडातून असे शब्द गेले की या ठिकाणी बरं झालं भगवंताचं या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं, कारण या ठिकाणी आता आपल्याला कुणीही काहीही म्हणणार नाही, अडवणार नाही, कुणाचे नियम नाहीत किंवा कुणाचे विनय नाहीत किंवा कुणी आपल्याला या ठिकाणी वेळेचं काहीही म्हणणार नाही. कारण या धम्माचा जो शास्त्र आहे, जो प्रमुख आहे, तोच आता या ठिकाणी राहिलेला नाही. आणि असं या ठिकाणी या सुबद्ध भिक्खूने म्हटल्यानंतर या ठिकाणी काय झालं? मग सप्तपर्णी गुफेमध्ये या ठिकाणी ही धम्मसंगती भरवल्या गेलेली आहे. जसं आपण परिवाराचं जर या ठिकाणी उदाहरण घेतलं, परिवाराचं बेटा तिकडेच ठेव, परिवाराचं जर आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं तर परिवारामध्ये वावरत असताना कुटुंबातला जो काही प्रमुख असतो, प्रमुख कोण असतो? माता आणि पिता. माता आणि पिता हा कुटुंबातला प्रमुख असतो. आणि मग कुटुंबातला प्रमुख एक प्रकारचा आपण त्यांना कणा सुद्धा म्हणू शकतो. आणि मग हा कणा जोपर्यंत असतो ते कुटुंब व्यवस्थित असतं किंवा संघटित असतं किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारची आगळी वेगळी एक शक्ती असते है ना प्रत्येकामध्ये. जेव्हा मग हे माता आणि पिता निघून जातात तेव्हा मात्र हा परिवार काय होतो? विखुरला जातो. त्या परस्परामधले जे काही विचार असतात, जी काही संमती असते किंवा ज्या ज्या काही बाबी असतात त्या बाबीमध्ये काय जातो? तडा जातो किंवा ते भाग जो आहे विखुरला जातो. तशाच पद्धतीचं या ठिकाणी जो सुभद्र आहे हा सुभद्र भिक्खूनी सुद्धा या शास्त्राचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांनी अशी ही शब्द उच्चारल्या गेली. आणि म्हणून या धम्माला तडा जाऊ नये म्हणून, म्हणजे मी या ठिकाणी सांसारिक बाबीतलं उदाहरण दिलेलं आहे मुद्दामच,
या धम्माला तडा जाऊ नये म्हणून या ठिकाणी प्रथम धम्म संगती भरवल्या गेलेली आहे. त्या प्रथम धम्म संगतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की 500 भिक्खू या ठिकाणी 500 अरहंत भिक्खू, तर या ठिकाणी किती होते मग 499 होते. केवळ एक भिक्खूची या ठिकाणी कमतरता होती. तर या ठिकाणी आनंदाने या कारण तो बुद्धांच्या सेवेमध्ये असताना त्या बाबी तो तिथपर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु त्याचं आचरण आणि ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याने त्याच्यावर भर दिला आणि या श्रावण पौर्णिमेला तो काय झाला मग अरहंत झाला. आणि आता मात्र या 500 भिक्खू या ठिकाणी या सप्तपर्णी गुफेमध्ये ही पहिली धम्मसंगती भरवण्यात आली. त्या पहिल्या धम्मसंगतीमध्ये हे सुत्त जे आहेत हे पठण करण्यात आलेले आहेत. तद्वतच या ठिकाणी उपाली नावाचा जो भिक्खू आहे, या उपाली नावाच्या भिक्खूने विनय सांगितलेले आहेत. विनय म्हणजे नियम. विनय म्हणजे काय आहेत नियम. जर नियम नसतील तर त्या ठिकाणी कोणतीही म्हणजे घडामोडी किंवा त्या वर्तणूक आपल्याला या ठिकाणी पालन होऊ शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी धम्मामध्ये विनय आणि नियमनाला सुद्धा या ठिकाणी खूप असं महत्त्व आहे. आणि या उपालीला या ठिकाणी हे विनय सांगितलेले आहेत. तद्वतच त्यांनी विनय सांगितल्यानंतर आनंदाने या ठिकाणी काय सांगितलं मग मुखोदत गाथा सांगितलेल्या आहेत, मुखोदत सुत्त सांगितलेले आहेत. कारण मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की भगवंत आणि आनंद यामध्ये दोघांमध्ये असं ठरलं होतं की भगवंत या ठिकाणी जिथे जिथे जातील, जिथे जिथे आपल्या धम्माचा या ठिकाणी गाथा म्हणतील किंवा जे जे या ठिकाणी प्रवचन देतील तशाच्या तशा या ठिकाणी सायंकाळी आनंदाला सांगल्या जात होतं. आणि तो आनंद या ठिकाणी तशाला तशा ज्या सुत्त आहेत, ज्या गाथा आहेत, तो श्रवणही करायचा आणि पठणही करायचा. आणि हे सुत्त या ठिकाणी या सप्तपर्णी गुफेमध्ये पहिल्या धम्मसंगतीला आनंदाने या ठिकाणी गायलेली आहेत किंवा आनंदाने या ठिकाणी म्हटलेली आहेत. आणि तदनंतर ते बाकीचे जे काही भिक्खू आहेत त्या बाकीच्या भिक्खूंनी सुद्धा ज्यांना ज्यांना येतं त्यांनी या ठिकाणी एका सुरामध्ये, जसं आपण या ठिकाणी सुरुवातीला जी प्रार्थना म्हणतो किंवा जी वंदना म्हणतो ती वंदना आपण कशी एका तालासुरात म्हणतो तशा पद्धतीनं या ठिकाणी एका तालासुरामध्ये हे 500 अरहंत जे आहेत हे सगळे सुत्त या ठिकाणी पठण केल्या जायचं. तर ह्या सुत्ताचं या ठिकाणी रक्षा होत असे. या सुत्ताची एक प्रकारची काय व्हायची रक्षण व्हायचं किंवा रक्षा व्हायची. तर या सुत्ताचे रक्षण केल्या जावं अशा पद्धतीचे हे सुत्त या ठिकाणी म्हटल्या गेलेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी एवमे सुत्त असं मी या ठिकाणी ऐकलेलं आहे. असं कोण म्हणतं आनंद म्हणत आहे की या ठिकाणी मी ऐकलेलं आहे आणि तशा पद्धतीनं मी या ठिकाणी सांगत आहे. कुठेही पहा आपण कोणत्याही गाथेमध्ये किंवा कोणत्याही पुस्तकामध्ये आपल्याला असंच आढळून येईल की एवमे सुत्त जिथं जेत वनाय अनाथ पिंड काय असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. याच श्रावण पौर्णिमेमध्ये आपल्याला या ठिकाणी खूप असा पाऊस पडला जायचा आणि म्हणून या ठिकाणी भिक्खू एकाच ठिकाणी राहून त्या ठिकाणी धम्माचा आपला उपदेश करत असत. या उपासकांना सुद्धा हे शील जे आहेत या ठिकाणी सांगितलेले आहेत ते आपण रोज या ठिकाणी शील म्हणतो. कोणते शील पंचशील. जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला या ठिकाणी शीलाबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे की आपल्याला शरीराचे मुख्य असे इंद्रिय आहेत है ना, मुख्य असे शरीराचे इंद्रिय आहेत किंवा अवयव आहेत जसं कान नाक डोळे हात पाय. तशाच पद्धतीने आम्हाला या धम्म जगामध्ये जगत असताना हे धम्म इंद्रिय सुद्धा आवश्यक आहेत. ते धम्म इंद्रिय मग कोणते आहेत हे पंचशील आहेत. यातला एक जरी आपल्याला अनुसरण नसेल किंवा जसं आपल्या शरीराला एखादा अवयव नसेल तर ती अवयव आपली ती क्रिया करत नाही. तशाच पद्धतीचं हे धम्मामध्ये जर एक जरी शील आपण हरण केलं तर तो धम्म आपल्याला आचरणामध्ये आणू शकत नाहीत. अशा पद्धतीचं हे धम्म जे आहे अर्थात याला आपण रक्षासूत्र सुद्धा म्हणतो. कारण पूर्वी जे आहे आपण पाहिलेलं आहे की एक सफेद धागा आपल्या हाताला बांधला जायचा. सफेद धागा हाताला बांधला जायचा. का बांधत होते तर ते यामुळे बांधत होते की आपण त्या धाग्यापासून एक अशा बाबी आपण जाणल्या पाहिजे की हे धम्म मी या ठिकाणी जाणत आहे आणि तशा पद्धतीनं मला आचरण करणं
आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते रख्खा सुत्त काय बांधत होते, ते रख्खा सुत्त बांधत होते. आणि वेळेनुसार हाच धागा लोकांनी याची वेगवेगळी या ठिकाणी त्याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे. तर हे रख्खासुत्त आपल्याला काय सांगतं की हे रख्खासुत्त सांगतं की करुणा, सुरक्षा आणि मंगलमय कामनाचे प्रतीक आहे. रख्खासुत्त काय आहे, आपल्याला सर्वांवर करुणा करणं, माया करणं, सर्वांची सुरक्षा करणं किंवा मंगलमय कामनाचे प्रतीक ते होतं. पण इतिहास आणि समाज याच्या या विकासानुसार त्याच्यामध्ये काय झालं, परिवर्तन झालं किंवा या ठिकाणी प्रतिक्रांती झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडून आले आणि या रख्खासुत्ताचं रूपांतर कुणी घेतलं मग? राखी पौर्णिमेने घेतलं ना? कुणी घेतलं? रख्खासुत्ताचं राखी पौर्णिमेने घेतलं. म्हणजे आम्हाला धम्माकडे आणखीन वळूच दिलं नाही. खरा जो धम्म आहे तो आम्हाला आत्मसात करू दिला नाही. तद्वतच आपण या ठिकाणी दुसरा एक पाहतो की तटक्षेत्रामध्ये मच्छीमारी जे आहेत समुद्राला, या ठिकाणी आता मला कोणीतरी म्हटलं की मॅडम नारळी पौर्णिमा आहे म्हणून, तर ते या ठिकाणी जे मच्छीमारी आहेत त्या समुद्राला नारळ अर्पित करतात. काय अर्पित करतात? नारळ अर्पित करतात आणि म्हणून त्याला आपण नारळी पौर्णिमा सुद्धा काही लोक म्हणतात. तद्वतच आपण शेतकरी बांधव जे आहेत, आजही आपण ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये शेतकरी बांधव आपल्या म्हणजे जे हल असतं त्यांचं चालवायचं, त्या हलला, बैलाला, शेतीची जी काही अवजार आहेत त्या अवजारांना या ठिकाणी एक रक्षासूत्र म्हणून बांधतात. का बांधतात? तर याचा अर्थ असा आहे की हे जे काही सगळी अवजार आहेत, ही सगळी अवजारं त्यांच्या जीवनाचे आधार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते तशा पद्धतीची पूजा करतात. भारताची लोकांची संस्कृती मात्र वेगवेगळी आहे, कारण बुद्धाच्या विचारांचे स्वरूप आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. का पाहायला मिळतं? आजही आहे ना, हे आजही आपण करतोच ना, कारण आजही या ठिकाणी या बुद्धांच्या विचाराचे स्वरूप आपण आजही या ठिकाणी 3 महिन्याचं आपण अधिष्ठान मांडलेलं आहे. हे आजही स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. तर आपलं रक्षण नेमकं कोण करतं? आपलं रक्षण नेमकं कोण करतं? तर आमचे कर्मच आमचे रक्षण करतात. आमचे कर्मच आमचे रक्षण करतात. आमची मैत्री, आमची करुणा, आमचं शील, आमची मैत्री, आमची करुणा, आमचं शील हे आमचं काय करतं? रक्षण करतं. आत्मिक उन्नती, त्यामध्ये आपली आत्मिक उन्नती सुद्धा होते आणि भगवंताचं हे धम्म जो आहे यामध्ये आपल्याला काय दिसून येते? समानता दिसून येते. मग हा धम्म जो अनुसरण्यासाठी या ठिकाणी कोणताही भेदाभेद नाही. या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हे दोघंही या ठिकाणी समानतेने हे आपल्यामध्ये आत्मिक उन्नती करू शकतात. मग मानवाची खरी रक्षा जी आहे, मानवाची खरी रक्षा प्रज्ञेमध्ये, ज्ञानामध्ये, करुणेमध्ये आणि सत्यतेमध्ये आहे. म्हणजे सत्यामध्ये आहे. आजही आपण या ठिकाणी पाली त्रिपिटकामध्ये ज्ञानाचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रज्ञेचं स्वरूप दिसून येतं. जसं त्या त्रिपिटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की श्रुती परंपरा म्हणजे श्रवण केलेलं आहे. श्रुती परंपरा म्हणजे काय? श्रवण केलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि तेच आपण पाहिलेलं आहे की तेच काय सप्तपर्णी गुफेमध्ये मांडलेलं आहे. अर्थातच या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर आपण जी गाथा आहे म्हणजे त्याला आपण जयमंगल अष्टगाथा, त्या जयमंगल अष्टगाथामध्ये आपण पाहिलेलं आहे की संतेन सोमविधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतुते जयमंगलानी असं म्हटलेलं आहे. मग संतेन सोमविधिना, सोम म्हटलं म्हणजे काय? सोम म्हटलं म्हणजे स्वबळाने जगाला जिंकणारा, स्वबळाने म्हणजे सौम्य बळाने जगाला जिंकणारा. अर्थातच याला जे बुद्धाचे आपण पाहतो की सोमनाथ बुद्ध किंवा मग सोमनाथाचं बुद्ध विहार जे आहे, आज आपल्याला त्या ठिकाणी सोमनाथ महाविहार बुद्ध विहार त्या ठिकाणी आहे. सोमनाथ महाविहार आहे परंतु ते एक प्रकारचं बुद्ध विहार आहे. आजही या ठिकाणी आपण गुजरातमध्ये पाहिलं तर ते 3 मंजिल विहार आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. परंतु ते कसं आहे
तो सोमनाथ महाविहार म्हणून प्रसिद्ध आहे. सोनपुरी विद्यापीठ जे आहे आता बांगलादेशामध्ये आहे. तद्वतच या ठिकाणी धम्मरख सुत्त जे आहे किंवा धम्मसंग गायन, जसं शीलंग रखंतु सबदा, शील म्हणजे आपल्यामध्ये ज्या काही शील सदाचार चारित्र्य ह्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी, तर आपलं या ठिकाणी रक्षण कोण करतं? आता सध्या जे आहे या भारतामध्ये आपलं रक्षण कोण करतं? भारताचं संविधान आपलं रक्षण करतं. या सगळ्या बहिणींचं, भारतामध्ये एकाच बहिणीचं नाही तर भारतातल्या समस्त बहिणींचं आपण हिंदू कोड बिल वाचा, त्या हिंदू कोड बिलामध्ये आपल्याला दिसून येईल की भारतातल्या समस्त बहिणींचं रक्षण त्या हिंदू कोड बिलामध्ये अर्थातच संविधानामध्ये बाबासाहेबांनी केलेलं आहे की जगामध्ये या रक्षाबंधन जे आहे हे रक्षाबंधन त्याचं प्रतिक्रांतीनंतर स्वरूप आलेलं आहे. परंतु आजही आपण या भारत देशामध्ये जर पाहिलं तर भारताचं संविधान आम्हा बहिणीचं या ठिकाणी रक्षण करतं. म्हणजे अगोदर जर आपण पाहिलं तर अगोदर ह्या बहीण भाऊ नव्हते का? मग त्या बहिणींचं का बरं रक्षण झालेलं नाही? भारताचं संविधान जे आहे हे रक्षण करता आहे. तद्वतच आपण या ठिकाणी या भारत देशामध्ये ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, त्या धर्मामध्ये सुद्धा बहीण भाऊ आहेत ना. मग तिथे एकमेकाला तर असं रक्षाबंधन वगैरे काही होत नाही, परंतु तिथे सुद्धा बहीण भाऊ आहेत. बाहेर देशाचा जर आपण विचार केला तर बाहेर देशामध्ये सुद्धा आपल्याला हे रक्षाबंधन आढळून आलेलं नाही. परंतु भारतामध्ये जे आहे या बौद्ध धम्माचं या ठिकाणी काय झालेलं आहे, वेगवेगळ्या म्हणजे लोकांना या ठिकाणी खरा धम्म न कळू देता त्याला या ठिकाणी अंधभक्तच करून टाकलेलं आहे. अर्थातच आपली जी श्रद्धा आहे ती डोळस न ठेवता तुम्हाला अंधश्रद्धेकडेच या ठिकाणी नेऊन पोहोचलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या भारत देशामध्ये असं दिसून येतं की ख्रिश्चन महिला, मुस्लिम महिला या ठिकाणी या राखी बांधत नाहीत. मग त्या स्त्रियांचं रक्षण नेमकं कोण करतं? त्या स्त्रियांचं रक्षण नेमकं कोण करतं? तर सगळ्याच महिलांचं रक्षण पुन्हा आणखी हे उत्तर येतं की भारताचं संविधान करतं. तर आपल्याकडे आता अनाथपिंडकाचं होतं आपल्याकडे आज याचं सांगायचं. अनाथपिंडक जो आहे या अनाथपिंडकाने सुद्धा या ठिकाणी 160 गाथा मुखवट केलेल्या आहेत. जे जेतवन या ठिकाणी भगवंताला त्यांनी दान दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याने 160 सुत्त जे आहेत पठण केलेलं आहे. आणि ती पौर्णिमा होती म्हटलं म्हणजे बोला, श्रावण पौर्णिमा होती. आता आपला विषय होता अहिंसकाचा होता, अर्थातच अंगुलीमालाचा होता. परंतु हा विषय आपल्याला आता इथे थांबवावा लागणार आहे, कारण आपल्याकडे धम्माचे उपासकही आलेले आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपल्याला ऐकणं आवश्यक आहे. आता हा जो राहिलेला भाग आपण वाटलं तर उद्या घेऊयात. अहिंसकाचा राहिला होता मुद्दा तो आपण उद्या घेऊ. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.